23 कामं झाले अजून त्याचे पैसे नाही. त्यांचे आमदार खासदाराचे पगार द्यायला पैसे आहे. खटावकर मॅडमला कळत नाही का? या मॅडम इकडे जरा. 4 शिक्षक हो मॅडम, या समोर या मॅडमचं स्वागत करा. 4 शिक्षक एका शाळेचे बीएलओला कामाला लावता का तुम्ही? कोणी आदेश दिला तुम्हाला? 4 शिक्षक एका जिल्हा परिषद गावच्या शाळेमधून 4 शिक्षक कामाला लावता का बीएलओच्या? 4 आहे, 8 आहे सगळे. हां, हे कोण आहे? सुनील बाबूराव ढिगे. 10 तारखेचा अर्ज द्यायचा का तुम्हाला? 4 चुका तुम्ही करणार, तुम्हाला आम्ही अर्ज द्यायचा? पोराला कोणी शिकवायचं? 4 शिक्षक जर बाहेर गेले तर त्या पोराला कोणी शिकवायचं? तुम्हाला अर्ज द्यायचा का? आम्ही मरतो ना आम्ही इथं. तुम्ही आमच्या पगारावर जगा. खा मस्त काजू बदाम बैठकीमध्ये बसा तिकडे. आमचे पोरं झेडपी मध्ये आणि यांचे पोरं खाजगी शाळेमध्ये. सरांना विचारा कोण आहे राऊत सर. राऊत सर चिल्लर माणूस आहे का? तुमचं नाव सांगायला लागले ते मॅडमनी. नोटीस कोणाची आहे? नोटीस कोणाची आहे? तुमचं नाही आहे का नोटीस? एक मतदान नोंदणी अधिकारी मग कोणाची आहे? तुमचा अधिकार नाही आहे का इलेक्शन? मग बोलवा कलेक्टरला बाली. हे कोण आहे? हे कोण आहे? हे कोण आहे? तहसीलदार तथा सहाय्यक मतदार आहे ना? मग तहसीलदार कोण आहे? एक ऑर्डर मध्ये आता 4 शिक्षक घेता का? मला त्याचं उत्तर द्या आधी. एका शाळेतून 4 शिक्षक गेले ती शाळा राहील का? हे ढगे आहेत, हे ढगे आहेत, हे काळे आहेत, हे या ठिकाणी बारलेवार आहेत, हे बारलेवार आहेत, या ठिकाणी हे जगताप आहेत. काय दाखवतो मी? खोटं बोलतोय का? कलेक्टर चल खाली है. चला अंग्रेज की औलाद, हमारे पैसों पे जी रहे हो, हमारे लड़कों के भविष्य खराब कर रहे हो. कलेक्टर चल खाली है. जर का आमचा अन्याय या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात आलाय तिथं अंगावर तेल घेऊन आम्ही जाणार आहे. आणि ही बाई मॅडम तहसीलदार मॅडम त्याला जबाबदार आहे. 4 एका शाळेवरचे मला सांगा तुम्ही 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार, निवडणुकीच्या कामाला लावणार. शोभता तुम्हाला? शिक्षित बेकार लोक आहे ना, त्यांना द्या ना हे काम. गावात गंज पोरं आहेत ना. पेट्रोलची कॅन घेऊन आलोय मी, सांगतो जाळून घेऊन स्वतःला. साहेब कलेक्टर साहेबांना बोलवा, माझ्यावर अन्याय झालाय, मी आवाज करतोय. गावामध्ये गंज रिकामे पोरं आहेत, त्यांना द्या ना काम. बेरोजगार लोक आहेत. तसं मी शांत बसणार काय नाही. शाळेचेच मास्तर दिसत आहे. जिल्हा परिषदचा काय संबंध येतो? स्वातंत्र्य सोडतात यांची निवडणूक कशाला आहे. 4 काय शिक्षक? संबंध येतो त्याचा? अरे माझ्यावर राग आहे. हो मॅडम, माझ्यावर राग आहे. शिक्षकाचा आणि निवडणुकीचा कुठला संबंध येतोय? कळायला लागलाय माझा. स्वातंत्र्य यांची स्वायत्तता निवडणूक आयोग. कलेक्टर चल खाली ये. त्याला दुसरे लोक वापरा तुम्ही शाळेतल्या शिक्षकाच्या ऐवजी. चल खाली ये. ए कलेक्टर ते सामान्य नागरिक आहेत. ते सामान्य नागरिक आहेत ते. सामान्य माणसं जा तुम्ही इथून. यांना घेऊन जा. मग सामान्य नागरिक आहेत. निवडणूक आयोगाचा आणि झडपीचा कुठल्याही शिक्षकाचा संबंध येत नाही. काय खाऊ झालं? बोलू द्यायचं नाही का? कोणत्या कामाला तुम्हाला शिक्षकच दिसता का? कुठला संबंध येतोय? निवडणुकीचं काम असलं तर शिक्षक आहेत, जनगणना असली तरी शिक्षक. अशा चुका जर वारंवार केल्या ना तर तुम्हाला ठोकून काढणार. लक्षात ठेवा. तुम्ही लेकरांच्या भविष्यासोबत जर खेळणार ना. साहेब मला सांगा, 4 शिक्षक 8 शिक्षक आहे. 8 शिक्षकापैकी 4 शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावणार आणि शाळेत कोण शिकवणार सर? ते पोरायचं वाटोळ आहे ना. अरे मांडला म्हणजे ऐकत नाही. नोटीस काढली मी. शांततेला ऐकत नाही. शांततेची भाषा तुमच्या समोर पण साहेब मला एक सांगा, ही गोष्ट यांना कळते ती खाजगी शाळेचे शिक्षक वापरा ना. घेणार नाही आम्ही. अरे आम्ही इंग्रजाच्या याच्यात राहत नाही. स्वतंत्र भारतात राहतो हो आम्ही. साहेब, एक गोष्ट आहे का, जी गोष्ट साध्या सरपंचाला कळते की 4 शिक्षक 8 शिक्षकातून 4 नाही द्यायचे, ती तहसीलदार नाही कळत का? तहसीलदार शिक्षण तुम्हाला अधिकारी शांत नाही बसायला कळत हवं तिकडं. तुमच्यात आवाज नाही रे. तुम्ही साले आधी गांडू आहे. येतं ते. तुमच्या मनगटात दम नाही ना आवाज उचलायचा. मी आलो इथं मरायला तयार आहे. गावात किती मला बेकार मी शांत पोर आहेत, बसणार त्यांना नाही. लावून तुम्ही कामाला याला. शाळेतले शिक्षक कायला घेता तुम्ही? साहेब खाली बोलवा. माझ्यावर जो अन्याय झालाय, तुमच्या लेकरावर झालाय असं तुम्ही समजा. तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी आम्ही टॅक्स भरतो. ते शिक्षक यांनी निवडणुकीच्या कामाला लावतो.